माझ्या गॅलरीमध्ये सुंदर असं हे खाऊच्या पानाचं किंवा विड्याच्या पानाचं वेल वाढलेलं आहे आणि हे पानं वापरून आज मी अगदी 5 मिनिटात हे पान शॉट तयार करणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार काहीतरी प्यायचं असेल तर हे पान शॉट तुम्ही तयार करू शकता किंवा जेवणानंतर पण तुम्ही हे करू शकता आणि अगदी 2-3 साहित्यामध्ये हे तयार होतं. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी, सोपी, पटकन होणारी, थंडगार आणि भरपूर कॅल्शियम युक्त हे पान शॉट तयार करू किंवा तुम्ही याचं सरबत सुद्धा तयार करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी हे पानाचं वेल तुमच्याकडे असणं आवश्यक नाहीये. बाजारात पण हे मिळतं. बाजारातून 10 म्हणजे किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचं आहे तितकी अशी पानं आणायची. तर 5च्या प्रमाणात किंवा 10च्या प्रमाणात वगैरे मिळतं. ₹10 वगैरे ही पानं मिळतात. आणि आता माझ्याकडे हे वेल वाढलेलं आहे छान असं. तर याचाच मी उपयोग केलेला आहे. तर ही पानं काढून घेतली. मी इथे 5 पानं घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मागून पुढून दोन्हीकडून व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि एक आता थोडीशी तयारी करून घेऊ. तर आपण यामध्ये सब्जा वापरणार आहोत. तर तो सब्जा भिजत घातलेला आहे. मी 1 टेबलस्पून सब्जा घेतला, थोडं पाणी घेतलं. अंदाजे 3-4 टेबलस्पून पाणी मध्ये हे छान असं भिजवून घ्यायचं. एक 10 मिनिटात हे छान भिजतं. आता आपण हे सरबत किंवा पान शॉट तयार करू. त्यासाठी ही पानं स्वच्छ धुतलेली आहेत. त्याचं देठ काढून घ्यायचं आणि या पद्धतीने हातानेच तोडून घ्यायचं किंवा तुम्ही कात्रीने वगैरे कट करून घेऊ शकता, पण त्याची अजिबात गरज नाही. तर आता हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. मिक्सरच्या पॉटमध्ये हे घालायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी इथे साधी बडीशेप घातलेली आहे. म्हणजे कुठलाच फ्लेवरवाली वगैरे नको. साधी जी रॉ असते ना, जे आपण बाजारातून आणतो, तीच इथे घालायची आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे गुलकंद घातलेला आहे आणि अगदी थोडंसं दूध घालून सुरुवातीला याला फिरवून घेऊ. सुरुवातीलाच सगळं दूध घालून घेतलं तर मग ही जी पानं आहे किंवा बडीशेप आहे ती व्यवस्थित बारीक होत नाही. इथे क्वांटिटी अगदी थोडी आहे आणि हे मिक्सरचं पॉट त्या मानाने जरा मोठं झालंय, त्याच्यामुळे हे लवकर बारीक होत नाही. तर मी छान याला बारीक करून घेतलं आणि हो, इथे मी 1 चमचा साखर पण वापरलेली आहे. जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही इथे गुलकंदाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त घेऊ शकता. तर इथे आपण 2 चमचे किंवा 2 टेबलस्पून जर गुलकंद वापरलं तर हे जे आहे ते छान गोड होणार. आणि इथे मी दूध वापरलं आहे ना, तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्क पण वापरू शकता. म्हणजे दूध तर वापरायचंच आहे, पण स्वीटनरसाठी कंडेन्स मिल्क वापरू शकता किंवा व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा यामध्ये घालू शकता. जर तुमच्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम असेल तर ती नक्की घाला. त्यामुळे हा जो पान शॉट आहे तो थोडासा थिक पण होतो आणि चवीला पण छान लागतो. आज माझ्याकडे आईस्क्रीम नव्हती, तर मी फक्त दूध घालून केलेलं आहे आणि मस्त बर्फाचे तुकडे यामध्ये घातले आणि 1.5 कप मी इथे दूध घेतलं आणि या सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तुम्ही तिथे चेक करू शकता. वरून गुलाबाच्या पाकळ्या किंवा पिस्त्याचे काप याने सजवून घेऊ. बघितलं ना, किती सोपी रेसिपी आहे. झालं फक्त सगळं एकत्र करायचं आणि ब्लेंड करायचं. फक्त दूध सुरुवातीलाच सगळं न घालता नंतर घालायचं आहे आणि परत एकदा ब्लेंड करायचं. तर आपलं हे अगदी 5 मिनिटात तयार होणारा हा पान शॉट किंवा पान शरबत तयार झाला. आता इथे मी 2 प्रकारे सर्व्ह केलेलं आहे. तर तुम्ही जास्त लोक येणार असेल आणि खूप मोठं सरबत द्यायचं नसेल किंवा जेवणानंतर थोडं थोडं काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही हे शॉर्ट प्रमाणे देऊ शकता. पान शॉट तुम्ही याला नाव देऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे उन्हाळ्यात किंवा दुपारी कोणी पाहुणे वगैरे आले आणि काहीतरी थंडगार द्यायचं असेल आणि दूध असेल घरात, तर या पद्धतीचं पण तुम्ही तयार करू शकता. मस्त थंडगार आणि मस्त चवीचं हे पान शरबत पण तयार झालेलं आहे. पान शरबतामध्ये सब्जा घालायचा, मस्त लागतो. चला तर आजची ही अगदी साधी सोपी पान शॉट किंवा पान शरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.